कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय गौरनिताय 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 जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम प्रभुबा 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 जय प्रभुबा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण आज अध्ययन करणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी। अध्याय 3, अध्यायाचं नाव आहे कर्मयोग आणि श्लोक संख्या आहे 25। सक्तां कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तं चिकीर्षुर्लोक संग्रहम्। कृपया माझ्या मागे म्हणा, सक्ता आसक्त असलेले, कर्मणी नियत कर्मांमध्ये, अविद्वांसः अज्ञानी, यथा ज्याप्रमाणे, कुर्वन्ति करतात, भारत हे भरतवंशजा, कुर्यात केलेच पाहिजे, विद्वान किंवा ज्ञानी मनुष्याने, तथा त्याप्रमाणे, असक्त आसक्ती रहित, चिकीर्षु नेतृत्व करू इच्छिणारे, लोकसंग्रहम सामान्य जनांचे। अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे। श्रील प्रभुपाद की जय। ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे। तात्पर्य, कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो। कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही। कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो। अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच कर्माचरण करीत असते। म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी। दोघांचा, माताजी आणि प्रभूजी दोघांचाही एकत्रित सत्संग कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आणि आज आपण जो श्लोक आपण ऐकला आणि तात्पर्य जे ऐकलं, हा भगवद्गीतेचा 3रा अध्याय आणि अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। आणि या अध्यायामध्ये भगवंतांनी पूर्णपणे कर्माच्या गतीविषयी वर्णन केलेलं आहे। आणि या अध्यायातला एकच श्लोक सगळ्यांना माहित आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। पूर्वी पिक्चर चालू होण्या अगोदर यायच्या ऍडव्हर्टाइजमध्ये, त्या पिक्चर चालू होण्याच्या अगोदरच जेव्हा त्यांचा लोगो वगैरे यायचा त्यावेळी कर्मण्येवाधिकारस्ते ते पूर्ण एक श्लोक तितकाच, मा फलेषु कदाचन। तर हा एकच सगळ्यांना वाटतो। आणि प्रत्येकाने या कर्म जे भगवंतांनी सांगितले त्याचं प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनं
त्या कर्माच्या विषयावरती त्यांनी एक आपली समज करून घेतलेली आहे. जसं लोकमान्य टिळकांना वाटलं की कर्म म्हणजे जनतेची सेवा करणं, कर्म म्हणजे जनतेची सेवा. कर्नाटकमध्ये एक मोठे संत झाले बसवेश्वर, त्यांनी म्हटलं काय कवे कैलास. कर्म म्हणजे त्यांनी समजलं की कर्म कशाबद्दल त्यांनी सांगितलं समजावून लोकांना की शरीर म्हणजे मंदिर आहे. काय कवे, काया म्हणजे शरीर, हेच एक मंदिर आहे. आणि हा पाय म्हणजे आपल्या मंदिराचे खांबे आहेत आणि डोकं म्हणजे मंदिराचा कळस आहे. टिळकांनी जे सांगितलं वर्क इज वर्शिप, जे काम म्हणजेच पूजा आहे, त्याच्या पलीकडे त्यांची बुद्धी कोणाची पोचू शकली नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटते की कर्म म्हणजे आपण जे करतो तेच कर्म आहे. जस्ट डू इट, कोणताही विचार न करता. यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. जगायचा ना आनंदाने जगा. पैसे नसतील तर उधारी घ्या. आजकाल आपण कुठेही बस स्टँडवरती, बसमध्ये, कुठेही जरी गेलं, मेसेजमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, प्रत्येक ठिकाणी असते आपल्याला काय पाहिजेत. जर लोन पाहिजेत, टेक लोन इन 10 मिनिट्स, 1 मिनिट, फक्त आधार कार्डवरती, EMI वरती. हे सगळं लोकांना फसवण्याचं आहे. फक्त 99 रुपये द्या आणि आयफोन घेऊन जा, 69 रुपये भरा, वॉशिंग मशीन घेऊन जा. म्हणजे दिवस रात्र आपल्याला त्याच्यामध्ये ते अडकवलं जातं. आणि लोकांना वाटते की आपण फार भाग्यशाली आहोत की आपण अशा वस्तू खरेदी करून आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो. पण याच्यासाठी एक म्हण आहे मराठीमध्ये, नाल भेटला म्हणून घोडा खरेदी करतो आपण. नाल म्हणजे घोड्याच्या पायाला मारलेलं नाल, पाय घसरू नये म्हणून, किंवा रस्त्यावरती त्याचे पाय पुन्हा कडक राहावे म्हणून नाल मारली जाते. तर तो नाल भेटला म्हणून आपण घोडा खरेदी करायसाठी जातो आणि त्या कर्माच्या ग्रंथीमध्ये अडकून जातो पूर्णपणे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद जे कर्माबद्दल सांगत आहेत आणि हा जो 25वा श्लोक आणि तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे की कृष्ण भावना भावित कर्म आणि अभक्तांचं जे कर्म. कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे भगवंतांसाठी जेही आपण कार्य करतो ते भगवंतांसाठी प्रित्यर्थ, भगवंतांना समर्पित करणं. ज्याला चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन केलेलं आहे, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेमनाम. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतो त्याला म्हटलेलं आहे काम. आता काम म्हणजे फक्त काम वासना किंवा संग हा काम नाहीये. काम म्हणजे सगळंच आलं. भगवंतांना ज्यावेळी आपण सोडलं, भगवंत किंवा भगवंतांची सेवा किंवा भक्तांची सेवा हे सोडता जे काही येते ते सगळं काम मध्ये आलं. मग ते पोट भरणं असो, झोपणं असो, फिरणं असो, काही असो, ते काम. आत्मेंद्रिय, आपल्या इंद्रियांना संतुष्ट करणं म्हणजे काम. आणि त्या उलट भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणं म्हणजे प्रेम. कृष्णेंद्रिय प्रीती वांछा धरे प्रेमना. भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणं म्हणजे काय? प्रेम आहे. आणि या जगामध्ये आपण म्हणतो प्रेम, लव, प्यार, हे तर जास्त दिवस टिकत नसतं. जोपर्यंत आपली इंद्रिय किंवा आपला काहीतरी उद्देश समोरच्या व्यक्तीकडून पूर्ण होतोय तोपर्यंत आपलं प्रेम आणि आपलं तिथं राहतं. नाहीतर मग सक्का भाऊ पक्का वैरी बनतो. जोपर्यंत आपली इंद्रिय संतुष्ट होत आहेत, आपल्याला काहीतरी समोरच्या व्यक्तीकडून आपला हेतू साधला जात आहे, तोपर्यंत तिथं सगळेजण हाजी हाजी करतात. आता बॉसला सिक्युरिटीवाले नमस्कार करतात का? पगार आहे म्हणून. उद्यापासून जर पगार बंद केला तर थोडी तो सॅल्यूट मारणार आहे? कधीच नाही. ड्रायव्हर गाडीचा दरवाजा उघडतो, बसवतो, व्यवस्थित गाडी चालवतो. मालक उतरताना पुन्हा दरवाजा उघडतो, मालक उतरल्यानंतर पुन्हा बंद करतो का? कारण का पगार चालू म्हणून. पण त्या व्यतिरिक्त भगवंतांच्या सेवेमध्ये कुणालाही काही पगार न भेटता अहैतुकी सेवा चालू आहे. आता दररोज सकाळी 4 वाजता उठून 4:30 वाजता, मग थंडी असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, आपण जातो. तिथं कुणाला पैसे भेटतात नाही. जे मोठमोठ्या मंदिरामध्ये आपण पाहतो की कित्येक ब्रह्मचारी, 100, 200, मायापूरमध्ये 500 ब्रह्मचारी आहेत, वृंदावनमध्ये 190 आहेत.
असे ब्रह्मचारी आहेत. त्यांना IT पुणे मुंबई सारख्या ठिकाणी MTech BTech सगळे झालेले आहेत आणि या सगळ्यांना कोणताही पगार नाही. कधी कधी भ्रांत धारणा आहे भक्तामध्ये सुद्धा माहित नाही, त्यांना वाटतं काहीतरी ना पगार वगैरे भेटतोय की काय, सगळे राहतात. ते अहैतुकी अप्रतीयता, कोणताही हेतू नसते वेळी. मग ते ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, जसं आता आपण नावं ऐकले की हे भक्त ब्राह्मण दीक्षित आहेत, भगवंतांचे श्रृंगार, भगवंतांना भोग अर्पण करण्यासाठी जातात. हे भक्त जे आहेत ते मंदिरामध्ये मार्जन किंवा प्रभुपादांचा पोशाख सेवा करण्यासाठी जातात. आपल्याला काय भेटते का नाही? कारण कृष्ण भावनाभावित व्यक्तीला माहित आहे की इथं आपल्याला कोणताही जरी पगार भेटला नाही तरी भगवंतांच्या धामामध्ये तो पगार आपल्याला भेटणार आहे. तो आता जरी दिसत जरी नसला तरी त्याची अहैतुकी कृपा भगवंतांच्या अकाउंटमध्ये भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे आपलं. जसं जॉर्ज हॅरिसन बद्दल मी सांगत होतो गेल्या रविवारी. जॉर्ज हॅरिसन भक्त नव्हते, आता आपण म्हणू शकत नाही भक्त नव्हते, पण तथाकथित दिखावा तरी भक्त नव्हते. कंठीमाळ त्यांनी कधी घातली नाही किंवा श्रील प्रभुपादांकडून हरिनाम दीक्षा, ब्राह्मण दीक्षा झाली नाही. पण प्रभुपादांप्रती त्यांचं असलेलं प्रेम, स्वामीजींप्रती असलेली आसक्ती. काही भक्त जसं मुकुंद, श्यामसुंदर मालती, मुकुंद जानकी, अशा काही भक्तांना प्रभुपादांनी लंडनला प्रचारासाठी पाठवलं आणि मग त्यांनी काही तिथल्या भक्तांनी त्या जॉर्ज हॅरिसन बिटल्स कंपनीचे जे मुख्य होते आणि बिटल्स कंपनी त्यावेळी जे ऍपल कंपनी जी आहे ती बिटल्स कंपनीचीच आहे. आता त्यांनी नाव ऍपलमध्ये केलं, अगोदर बिटल्स कंपनी होती. तर हे जगप्रसिद्ध त्यांचे रेकॉर्ड्स असायचे गाण्यांचे किंवा ध्वनिमुद्रित केल्या जायचे सगळे अल्बम आणि इतके प्रसिद्ध होते, जगभर त्यांचं गाणं ऐकण्यासाठी लोक पागल व्हायचे. तर त्यांना प्रचार केला जॉर्ज हॅरिसनना, श्यामसुंदर प्रभू आणि काही भक्तांनी, आणि ते प्रभुपादांजवळ आले. प्रभुपादांना मदत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणजे प्रभुपाद आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो स्वामीजींसाठी. तर स्वामीजींसाठी त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर सगळ्यात पहिली मदत ती त्यांनी केली, कृष्णा बुक प्रिंटिंग करण्यासाठी जॉर्ज हॅरिसननी आर्थिक सहाय्य केलं. सगळ्यात पहिली मदत कृष्णा बुक जे आहे, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, आणि म्हणून त्याच्यावरती प्रभुपादांनी जॉर्ज हॅरिसनचा धन्यवाद दिलेला आहे त्यांच्या सेवेसाठी. प्रत्येक आजही जेव्हा कृष्णा बुक प्रिंट होते जॉर्ज हॅरिसनचं नाव येतं, त्यांचा धन्यवाद, आणि त्यांनी प्रभुपादांची सेवा केली म्हणून. मग काही कालांतरानं ते लंडन इंग्लंडमध्ये मंदिर किंवा मंदिरासाठी जागा नव्हती. मग मंदिर कुठं बनवायचं, मंदिरासाठी जागा. मग चिंता, स्वामीजींची चिंता बघून आता जॉर्ज हॅरिसन तसं वर करणी बघता पोशाख किंवा बाहेरून तर ते भक्त नव्हते, पण एक स्वामीजी एक चांगला कृष्ण भावनेचा प्रचार करत आहेत. आता त्यांच्यासाठी कृष्ण भावना म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी मानव जातीला शांत ठेवणं किंवा मानव जातीला आध्यात्मिक वळण ते देत आहेत स्वामीजी. आणि म्हणून जॉर्ज हॅरिसननी आपला मोठा बंगला, आजही मंदिर आहे ते बंगल्यातच आहे, त्यांचं राहतं जे घर होतं मोठाच्या मोठा बंगला आहे, मॅन्शन म्हणतात त्याला. असं म्हणजे RCC बिल्डिंग तर असतेच, पण असे छत वगैरे असतात आणि वेगवेगळ्या खोल्या आणि एक मजली वरती, थोडंसं एक मजलीच असते वरती पण थोडी. तर पूर्ण घराचं गार्डन, घरासमोर असलेलं फाउंटन आणि छोटंसं कारंजा वगैरे असतात ती जागा, आणि टोटल 92 एकर जागा त्यांनी प्रभुपादांना देऊन टाकली. मंदिर पण, मंदिरासाठी आपलं घर आणि जागा जे होतं ते सर्वस्व प्रभुपादांना अर्पण केलं जॉर्ज हॅरिसन. आता बघा, प्रभुपादांनी त्यांना संन्यास दिला नाही, हरिनाम दीक्षा दिली नाही किंवा ब्राह्मण दीक्षा दिली नाही, ते ब्रह्मचारी झाले नाही, ते संन्यासी झाले नाही, पण प्रभुपादांप्रती, स्वामीजींप्रती असलेलं प्रेम आणि त्यांचा जो हॉल आहे, मेन हॉल, त्या हॉलमध्येच प्रभुपादांनी राधा गोकुलानंद, सीताराम लक्ष्मण हनुमानची प्राणप्रतिष्ठा केली. 2019 मध्ये 50 वर्ष झालेली. 2019 पहिल्यांदा मी लंडनमध्ये होतो 2019 मध्ये, जन्माष्टमीला 50th अॅनिव्हर्सरी, गोल्डन ज्युबली होती राधा गोकुलानंदांची प्रभुपादांनी स्थापना केल्यानंतर. तर 20, 21, 22, 23, 24 म्हणजे 55 वर्षापूर्वीची गोष्ट. 55 वर्षापूर्वी प्रभुपादांना त्यांनी आपलं घर दिलं, प्रभुपादांनी DT इन्स्टॉल केल्या आणि प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलं
की जॉर्ज हॅरिसन भगवंतांच्या धामात परत गेलेला आहे. आणि जॉर्ज हॅरिसनला सुद्धा सांगितलं की तुम्ही भगवंतांसाठी या पृथ्वीवरती तुम्ही घर दिलं आणि निश्चित रूपानं भगवंतांनी तुमच्यासाठी गोलोकधामामध्ये घराची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता भगवंतांनी करून ठेवलेली नसेल सुद्धा, पण प्रभुपादांसारख्या एका शुद्ध भक्ताच्या मुखातून निघाल्यामुळे ते त्यांना करणं भाग पडते. प्रभुपादांची वाणी सिद्ध करण्यासाठी. जसं प्रल्हाद महाराजांनी ज्यावेळी सांगितलं की भगवंत या खांब्यामध्ये सुद्धा आहेत, तेव्हा नव्हते भगवंत खांब्यामध्ये. भगवंतांना माहीत सुद्धा नव्हतं मी खांब्यामध्ये मला अवतार घ्यावा लागणार आहे. त्या प्रल्हाद महाराजांसारख्या शुद्ध भक्ताच्या मुखातून निघालेले शब्द की भगवंत या खांब्यामध्ये सुद्धा आहेत, आणि म्हणून त्या क्षणी भगवंतांना वैकुंठातून त्या खांब्यात प्रकट व्हावं लागलं. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. आणि त्या सभेच्या मंडपामध्ये असे भगवंत अवतरित झाले, ते मृग पण नव्हते आणि मनुष्य पण नव्हते. मृग म्हणजे सिंह आणि मनुष्याचा विचित्र अवतार जो 84 लाख योनीमध्ये ब्रह्माजींनी सुद्धा लिहिलेला नव्हता, असा विचित्र अवतार. आणि ज्यावेळी गदा प्रहार केल्यानंतर तो खांबा फोडून ज्या भगवंत प्रकट झाले, हिरण्यकश्यप सुद्धा घाबरला. म्हटले असं विचित्र स्वरूप आजपर्यंत कधी कोणी बघितलं नाही, कधी ऐकण्यात नाही, कधी कोणाच्या स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्नात सुद्धा कधी असं बघितलं नव्हतं विचित्र स्वरूप. पण प्रल्हाद महाराजांच्या शब्दासाठी भगवंतांना प्रकट व्हावं लागलं. ज्यावेळी श्रील प्रभुपाद 26 सेकंड एव्हेन्यू म्हणजे 26 नंबर आणि सेकंड रस्ता, घर नंबर 26, सेकंड एव्हेन्यू म्हणजे दुसरा रस्ता. तर मी आता माझं भाग्य होतं, यावर्षी मी स्वतः इच्छा होती की मी 4 वेळा अमेरिका केली, पण कधीच त्या ठिकाणी जायची संधी भेटली नाही. आणि म्हणून यावेळी मी सांगितलेलं काही असो, अमेरिकेत आल्यानंतर मला काही कुठं घेऊन जा, कार्यक्रम ठेवा न ठेवा, पण 4 ठिकाणी घेऊन जा. सगळ्यात महत्वाचं राधा गोविंद मंदिर, प्रभुपादांनी न्यूयॉर्कमध्ये ज्यांची स्थापना केली. टॉम्किन स्क्वेअर पार्क, ज्या ठिकाणी प्रभुपादांनी कीर्तन केलं. 26 सेकंड एव्हेन्यू, ज्या ठिकाणी प्रभुपादांनी सगळं चालू केलं, मॅचलेस गिफ्ट शॉप. आणि 4थं भक्ती सेंटर. तर 26 सेकंड एव्हेन्यू इतकं नम्र प्रभुपादांनी तिथं सुरुवात केलेली आहे. 10 बाय 10ची खोली आहे, 10 बाय 10ची खोली. आणि ती पण समोरून अशी अर्धी निमुळती झाली, थोडी कमी झाली. तिथंच प्रभुपादांचं व्यासासनच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे, छोटंसं अटॅच. आणि राधाकृष्णांचा फोटो आहे. एक गायीच्या समोर कृष्ण बासरी वाजत उभारलेले आहेत. आजही ती जागा जशी आहे तशीच ठेवली. आणि प्रभुपादांनी एका वकिलाला बोलवलं आणि वकिलाला बोलून सांगितलं की माझी संस्था रजिस्टर करायची आहे. म्हटले संस्था रजिस्टर करायची? म्हटले कुठली संस्था? म्हटले 10 बाय 10च्या खोलीत हा 70 वर्षाचा म्हातारा माणूस आहे. म्हटले कोणती संस्था? म्हटले इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. म्हटले आंतरराष्ट्रीय? म्हटले कुठे आंतरराष्ट्रीय? म्हटले ती होणार आहे, तू काळजी करू नको. आंतरराष्ट्रीय नाव तर लिहायचं आहे. म्हटले आपण नॅशनल देऊ शकतो, म्हटले कृष्ण मंदिर म्हणून देऊ शकतो. म्हटले नाही, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, ती भावना ती वाढवायची आहे. म्हटले स्वामीजी आर यू ओके? तो इतका कन्फर्म करतोय, कन्फर्म करायचं का? हे बरोबर आहे का? म्हटले कसं काय तुम्ही सांगू शकता? तर त्यावेळी दीक्षित शिष्य तर असे कोणी होते नव्हते ते तर गॅरंटी नाही. तेच मोजके लोक जे टॉम्किन स्क्वेअर पार्कमध्ये कीर्तन करायसाठी यायचे, प्रभुपादांसमोर जेव्हा प्रभुपाद झाडाखाली बसून कीर्तन करायचे, असेच सगळे नशापान करून पडलेले असायचे. त्याच्यातील काही लोक प्रभुपादांना, तिथं प्रभुपाद लिहिलेलं होतं एव्हरी थर्सडे क्लास ऑन भगवद्गीता आणि आफ्टर क्लास देअर विल बी डिनर प्रसाद. तर बुधवार गुरुवार असे प्रभुपाद क्लास घ्यायचे. तर क्लासमध्ये येऊन बसल्यानंतर त्याच्यातल्या काही लोकांनी प्रभुपादांनी विचारलं की मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, कोण मदत करू शकते? तर काही लोकांनी हात वर केला, प्रभुपाद आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्या ठिकाणी प्रभुपादांनी त्यांना आपली माळ दिली आणि आध्यात्मिक नाव दिलं. म्हटले प्रभुपाद स्वामीजींना विचारलं, स्वामीजी आम्ही तर करायचं काय? म्हटले बाहेर जाऊ, तिथं नोटीस बोर्ड लिहिलेला आहे, त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे ते पालन करायचं. 4 नियम आणि 16 माळा जप.
आणि स्वामीजींवरती प्रेम होतं, त्यांनी ते लगेच स्वीकारलं सुद्धा. तर असेच मोजके भक्त होते. आणि त्या ठिकाणी ह्या वकिलाने जेव्हा विचारलं तुमची काय संस्था, त्याचं काय, मी काय लिहू, संस्थेचे जे ट्रस्टचे नियम, त्यांची ख्याती किंवा तुमचे ठिकाण काय, ते सगळं काय. तर त्यावेळी स्वामीजींनी सांगितलं माझे 10,000 शिष्य आहेत, 108 मंदिर आहेत. म्हटले कुठे आहेत? म्हटले आहेत, ते दिसत नाही. तर प्रभुपादांनी 108 मंदिर बनवल्यानंतरच प्रभुपादांना भगवंतांना घेऊन जावं लागलं. प्रभुपादांना ऑलरेडी 2 वेळा हार्ट अटॅक आलेला होता. तिसऱ्यांदा येणार तेव्हा सुद्धा प्रभुपादांना भगवंतांनी वाचवलं का? ती शुद्ध भक्ताच्या मुखातून निघालेली वाणी पूर्ण करण्यासाठी. आणि 108 झाल्यानंतरच प्रभुपाद 1977च्या जन्माष्टमी नंतर थोडेसे फारच आजारी पडले. लंडनची जन्माष्टमी केली, प्रभुपाद इथं आले, आल्यानंतर मुंबईला 1 महिना राहिले, आजारी पडले. मग आजारी पडल्यानंतर मुंबईहून प्रभुपादांना ऋषिकेशला घेऊन जाण्यात आलं. ऋषिकेशमध्ये थोडं थंड वातावरण आणि निसर्ग आहे, गंगेच्या काठावरती पंचकर्म आणि आयुर्वेद वगैरे सगळं करू. प्रभुपाद भक्तिचारू महाराज, तमाल कृष्ण महाराज सगळे होते. तमाल कृष्ण महाराजांची ड्युटी होती रात्री 10 ते 12 आणि 12 ते 2 भक्तिचारू महाराजांची नाईट शिफ्ट होती प्रभुपादांच्या जवळ. तर रात्री 1:30 वाजता प्रभुपादांनी भक्तिचारू महाराज सांगितलं, आता माझी वेळ आलेली आहे. नाव द टाइम हॅज कम, आय एम गोइंग टू डाय, बट आय डोंट वॉन्ट टू डाय इन ऋषिकेश, टेक मी टू वृंदावन. आता ते तर घाबरले. असं अचानक प्रभुपाद म्हणतायत मी आता मरणार आहे, मला वृंदावनला घेऊन चला. कुणी स्वाभाविक घाबरणारच. ते लगेच पळत पळत गेले. तमालकृष्ण महाराज सांगितलं प्रभुपाद इज कॉलिंग. आणि प्रभुपाद असं म्हणतायत. तमालकृष्ण महाराजांना सुद्धा चिंता वाटली. मग लगेच रातोरात सगळं वातावरण बदललं. प्रभुपादांची मर्सिडीजची गाडी होती, अम्बॅसिडर, मर्सिडीज नाही, अम्बॅसिडर. ती अम्बॅसिडर गाडी तयार केली. ऋषिकेशहून दिल्लीपर्यंत आले त्या दिवशी आणि दिल्लीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी वृंदावनला गेले. वृंदावनला गेल्यानंतर सगळे भक्त आनंदात होते अगदी की प्रभुपाद आले की सगळेजण उत्साहाने कीर्तन करू लागले. प्रभुपादांची लाल गाडी कृष्ण बलराम गेस्ट हाऊसच्या समोर आली. दरवाजा उघडला शिष्यांनी. प्रभुपादांना त्या पालखीमध्ये बसून खुर्चीवरती आत घेऊन गेले. रूममध्ये झोपवल्यानंतर प्रभुपादांनी सांगितलं मी आता कशासाठी वृंदावनला आलो. नाव आय हॅव केम टू डाय इन वृंदावन. मी मरण्यासाठी वृंदावनात आलो. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळे अगदी दुःखी झाले, सगळे रडू लागले आणि पूर्ण उत्साह जो होता, आनंद, तो पूर्णपणे बदलला. पण सांगायचा उद्देश की तिथं प्रभुपाद जे लिहितायत तात्पर्यामध्ये, कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कार्य करतो. आता प्रश्न असेल की इतका म्हातारा माणूस काय गरज आहे एवढं तडपडायची. 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करणं, प्रत्येक देशामध्ये जाऊन प्रचार करणं, किती आसक्त आहे. प्रभुपाद म्हणाले मी तुमच्यापेक्षा मोठा बिझनेसमॅन आहे. मी जाताना 40 रुपये घेऊन गेलो आणि 400 करोडची संपत्ती करून आलो. म्हणजे किती मोठा बिझनेसमॅन आहे. जाताना किती घेऊन गेलेले? 40 रुपये. $4 होते त्यावेळी. $1 $10 होता. ते 40 रुपये घेऊन गेले आणि त्याच्यातलेही तिथं चाललेच नाही, त्याची किंमतच नव्हती 40 रुपयाची. जेव्हा प्रभुपाद वापस आले अमेरिकेहून, त्यांची तर यायची इच्छा पण नव्हती. भारतातल्या लोकांना त्रस्त झालेले होते प्रभुपाद. कोणीच कृष्ण भावना स्वीकारायसाठी तयार नाही. सगळे जे ते फक्त उपदेश द्यायचे, हा स्वामीजी तुम्ही चांगलं कार्य करताय, पण स्वीकारणारे कुणीच नव्हते. तर 1970-71 मध्ये रुक्मिणी द्वारकाधीश लॉस एंजेलिसचे, त्यांनी स्वप्नातून प्रभुपादांना सांगितलं स्वामी प्रभुपाद यू शुड गो बॅक टू इंडिया अँड प्रीच. म्हणून प्रभुपाद आले. तर प्रभुपाद आलेच नसते. आपण जे भारतामध्ये भक्ती करतोय ही कृपा आहे रुक्मिणी द्वारकाधीशची. त्यांनी स्वप्नातून प्रभुपादांना आदेश दिला तुम्ही भारतात जा आणि प्रचार करा. जर त्यांनी आदेश दिला नसता तर प्रभुपाद भारतात आलेच नसते. रुक्मिणी द्वारकाधीश लॉस एंजेलिस जे आहे प्रभुपादांचं पाश्चिमात्य देशातील हेडक्वार्टर आहे. आणि आजही त्यांची खोली, त्यांचं चरण, त्यांचे चरण धुतलेलं पात्र, त्यांची खुर्ची, भोजन केलेला डब्बा, पलंग सगळं ॲज इट इज जपून ठेवलेलं आहे. लॉस एंजेलिस असो, न्यूयॉर्क असो. तर प्रभुपादजी म्हणतायत की आसक्त व्यक्तीप्रमाणे तो कर्म करतो, पण कुणासाठी?
भगवंतांसाठी. अंतर हेच आहे. प्रभुपाद म्हणतायत हू इज क्रेझी, कोण पागल आहे. हरे कृष्णवाल्यांना वाटते की बाहेरचे लोक पागल आहेत, कामधंदा करून दिवसभर मरमर करतायत. बाहेरच्या लोकांना वाटतं हरे कृष्णवाले पागल आहेत, कामधंदाने हरे कृष्ण करतात. सुख करता दुःख हरता, काही न करता पोट भरता. हे काय करत नाही, त्यांचं पोट भरणं चाललेलं आहे. त्यांना वाटतं हरे कृष्णवाले पागल आहे, तेवढं चांगलं जीवन. मला पण कधी कधी लोक ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये विचारतात, स्वामीजी तुम्ही काय काम वगैरे करता, एवढं शिक्षण वगैरे तुमचं झालंय, तुम्ही शिक्षण झाल्यानंतर तुम्ही जॉबला वगैरे का जात नाही. त्यांना वाटतं की आम्ही टाइम वेस्ट करतो, आपल्याला वाटतं की ते टाइम वेस्ट करतात. कोण पागल आहे. फरक हाच आहे की जे कृष्ण भावना भावित कार्य करतात ते भगवंतांच्या प्रित्यर्थ कर्म करतात आणि म्हणून ते कर्माच्या ग्रंथीमध्ये कधीही अडकत नाहीत. काही दिवसापूर्वी परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांचं निधन झालं किंवा देहत्याग केला त्यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत 1974-75 साली प्रभुपादांनी त्यांना भारतात आणलं. 74-75 मध्ये त्यांची भेट झाली प्रभुपादांना 68 मध्ये, 1968 साली. आता का भेट झालेल्या दिवसाच्या अगोदरपासून शेवटच्या क्षणापर्यंत दिवस रात्र, डे नाईट, थोडं पण असं रिलॅक्सेशन नाही. 68 मध्ये ते प्रभुपादांना भेटले. प्रभुपादांना भेटण्याच्या 3 दिवस अगोदर ते मित्रांसोबत डिस्कशन करत होते मॉन्ट्रियलमध्ये, कॅनडामध्ये मॉन्ट्रियल म्हणून एक शहर आहे तिथं. म्हटलं इथं कुठलं मंदिर आहे का, हिंदू मंदिर, मला जायचं आहे. मग त्यांच्या मित्रांनी सांगितलं, म्हटलं आहे ना, म्हटलं हरे कृष्णवाल्याने आत्ताच उघडलंय मंदिर, म्हटलं जा तिथं. तर ते ज्यावेळी मंदिरात गेले, मंदिरचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे होते, तर त्यांना पहिली सेवा जी भेटली प्रभुपादांचं रूम क्लीन करण्याची. प्रभुपादांचं रूम क्लीन सेटअप करण्याची प्रभुपाद येणार आहेत म्हणून. 1968 साली 30 जून, मला वाटतं 30 जून 1968 मध्ये त्यांची पहिली भेट झाली. आणि भेट झाली, प्रभुपादांना त्यांनी समर्पण केलं. त्यावेळी ते पेप्सी कोकोकोला कंपनीमध्ये मॅनेजर होते आणि लाखो रुपये त्या काळी पगार पण होता त्यांना. पेप्सी कोकाकोला कंपनीचे मॅनेजर कॅनडामध्ये. त्यांनी पूर्ण नेछावर झाले, प्रभुपादांना समर्पण केलं आणि 74 मध्ये प्रभुपादांनी त्यांना भारतात बोलवलं. भारतामध्ये त्यांना पूर्ण भारताचं जीबीसी बनवलेलं 1974, गोपाल कृष्णदास अधिकारी. आणि तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जो 5 मे जेव्हा त्यांनी शरीर त्याग केलं, 5 मेच होता बहुतेक, 1, 2, 3 ब्युरो मीटिंग होती 5. तर 5 मेला जेव्हा त्यांनी शरीर त्याग केलं, त्या दिवशी 5 मेला शरीर त्याग केलं सकाळी 9:20 त्याच्या आदल्या दिवशी ते आपल्या सर्वंटला सांगत होते की एक पत्र लिहा, आता मला जी प्रभुपादांनी जबाबदारी दिलेली होती जीबीसी किंवा मॅनेजमेंट करायची भारताची, ती मी आता माझ्या शरीरमुळे, माझ्या आजारपणामुळे करू शकत नाही. त्यांचा सर्व म्हटलं, महाराज काय गरज नाही लिहायची पत्र, मी सांगतो त्यांना. म्हटले नाही, माझी जबाबदारी आहे, प्रभुपादांनी मला दिलेली जबाबदारी मी ती पूर्ण करणार आहे. ते पत्र लिहिलं 4 तारखेला संध्याकाळी, सगळ्यांना भेटले आणि 5 तारखेला सकाळी शरीर सोडलं. आता इथं वाटेल की नाही त्यांनी जबाबदारी कशाला एवढी घेतली, काय गरज होती, किंवा पूर्णपणे त्यांनी भक्ती करायची होती वृंदावनात बसून. नाही, एका आसक्त व्यक्तीप्रमाणे त्यांनी कार्य केलं. पण कोणासाठी? राधा पार्थ सारथीसाठी. थोडा आवाज कमी करा सिटीमध्ये, थोडंसं आवाज कमी करा किंवा स्पीकर इकडे असं तिकडे. तर आसक्ती सगळ्यांना वाटेल की किती आसक्ती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एका बाहेरचा जसा व्यक्ती बिझनेसमॅन वगैरे काम करतात त्या पद्धतीनं त्याने कार्य केलं. आणि त्यांनी एक संकेत दिलेला, कुणाला कळाला कुणाला नाही कळाला. त्यांना प्रभुपादांनी आदेश दिलेला होता. प्रभुपाद जेव्हा दिल्लीला आले आणि दिल्लीत आल्यानंतर प्रभुपादांनी चर्चा करता करता म्हटलं दिल्लीमध्ये 1 मंदिर बनवा. गोपालकृष्ण महाराजांना आदेश दिला. कालांतराने म्हटले 3 मंदिर बनवा. थोड्या वर्षानंतर प्रभुपाद म्हटले 5 मंदिर पाहिजे. आणि नंतर जेव्हा प्रचार आणि दिल्लीची संख्या वाढत गेल्यानंतर प्रभुपाद म्हटले या ठिकाणी 18 मंदिरं पाहिजेत. आणि
देह त्याग करण्याच्या 13-14 दिवस अगोदर 17 एप्रिल रोजी ज्यावेळी रोहिणी मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळी महाराजांनी सांगितलं प्रवचन. त्यांना बसता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तरी त्यांनी काय बोललेत हे दुसऱ्याला सांगायला लागायचं, काय बोलतायत महाराज. आणि महाराजांनी सांगितलं प्रभुपादांचं आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे, प्रभुपादांनी दिलेले आदेश मी आज पूर्ण केलेलं आहे आणि आज दिल्लीमध्ये मी 18वं मंदिर आपण सर्व मिळून उद्घाटन करत आहोत. आणि बघा प्रभुपादांची इच्छा होती आणि गुरु महाराजांनी दिलेला आदेश त्यांना पूर्ण करायचा होता म्हणून त्यांना भगवंतांनी ठेवलं. नाहीतर त्याने 1995 मध्येच भगवत धामात गेले असते. त्यांनी वीरजी लिहिली आपलं मृत्यूपत्र 1995 मध्येच लिहिलेलं होतं, मी मेल्यानंतर काय काय करायचं सगळं. पण 1995 मध्ये 18 मंदिरं झाली नव्हती दिल्लीमध्ये. आणि जेव्हा 18 मंदिर पूर्ण झाली तेव्हा भगवंतांनी त्यांना वापस प्रभुपादांनी बोलून घेतलं आपल्या सेवेमध्ये. तर हाच फरक आहे भौतिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. जे प्रभुपाद तात्पर्य तर अगदी छोटंच आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, वर करणी पाहता एखादा कृष्ण भावनाभावित व्यक्ती देखील भौतिक आसक्त लोकांप्रमाणे कार्य करतो, पण त्याचा उद्देश काय, भगवंतांची प्राप्ती. आता जे संन्यासी आहेत किंवा आचार्यगण आहेत, प्रचारक आहेत, त्यांना थोडी चांगलं वाटतंय. आपल्याला तर दिसून चांगलं दिसतंय सगळं, अरे किती सुंदर आहे जीवन, फ्लाईटमध्ये फिरायचं आहे, आल्यावर सगळे सर्वंट आहेत, तेवढे सगळे शिष्य प्रणाम करत आहेत, खायला एवढं सुंदर आहे. काही नाही आहे, सगळ्यात मोठी तपस्या आहे. आता जर सोलापूरवरून फक्त वृंदावनला जरी फ्लाईटने जरी जायचं म्हटलं तर ती मूर्खता आहे. ट्रेनमध्ये जाणारा व्यक्ती बुद्धिमान आहे. का, इथून आपण निघणार, रेल्वे स्टेशनला जायला किती तास, घरातून निघून ट्रेन पकडण्याला 1 तास, ट्रेन किती तास, 4 तास, किती फास्ट जरी असली 4 तास, किती झाले 5. तिथून बाहेर यायला एअरपोर्टला पोचता 1 तास, 6. एअरपोर्टला चेकिंग बॅग वगैरे सगळं सिक्युरिटी चेक करायला 2, 6 आणि 2 किती झाले 8. 8 तासानंतर 2 तासाची फ्लाईट दिल्लीला पोचायसाठी किती झाले 10. 10 मधून एअरपोर्टमधून सामान कलेक्ट करून बाहेर यायला 1 तास, 11. तिथून वृंदावनला पोचायला ट्रॅफिक मधून 4, किती 15. आणि ट्रेनमध्ये माणूस 20 तास आराम झोपून जाऊ शकतो. इतकं चेकिंग आणि इतकं प्रत्येक वेळी सिक्युरिटी चेक, फक्त 15 किलोच पाहिजे तरी. आणि त्या 1 तासाच्या कार्यक्रमासाठी आपण म्हणतो महाराजांना बोलवा, 1 तास रोजी 1च तास, पण तो 1 तासासाठी इतका मोठा पाठीमाग आहे. आणि आपल्याला कार्यक्रम करून गेल्यानंतर तर आपल्याला विश्रांती आहे. घरी गेल्यानंतर काही नाही, आपण प्रसाद घेऊन मंदिरातून घरी पोचतो, आराम आहे. पण त्यांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा तिथं उत्सव आहे. ते जिथं जातील तिथं उत्सव, जिथं जातील तिथं प्रवचन, जिथं जातील तिथं कीर्तन, जिथं जातील तिथं मॅनेजमेंट. त्यामुळे सगळ्यात बिझीएस्ट व्यक्ती प्रचारक आहेत. आणि जी प्रतिष्ठा नारी जी आहे ती सदा कुवारी राहिलेली आहे. प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. का, कारण त्या प्रतिष्ठेला कुणाचा आश्रय घ्यायचा आहे, या साधू संतांचा. पण साधू संतांना प्रतिष्ठेसाठी काही नाही, त्यांच्यासाठी काय, जी पूजा प्रतिष्ठा शुकरे रविष्ठा. आणि प्रतिष्ठा पाहिजे कुणाला आहे, नेत्यांना पाहिजे आहे किंवा मोठमोठ्या अभिनेत्यांना पाहिजे आहे, पण त्यांच्याजवळची प्रतिष्ठा नाही आहे. त्यामुळे पैसे देऊन ट्रकमध्ये लोकांना बसवून सभेला आणायला लागतंय. ना सगळीकडे चालू आहे, पैसे वाटणं चालू आहे. का, कारण तर इलेक्शन येणार आहे. माझी बहीण 1500 रुपये, मुख्यमंत्र्यांची बहीण दर महिन्याला. आता एवढे दिवस कुठं गेलेली बहीण, आता ऑगस्ट महिन्यात इलेक्शन आहे म्हणून त्यांना चिंता वाटू लागली सगळी. तसं भगवंतांच्या भक्तांना शिष्य किंवा प्रसिद्धी जमा करण्यासाठी पैसे देऊन, आता बघा ना, पंढरपूर असो, आषाढी एकादशी, हजारो लाखोच्या संख्येनं व्यासपूजेला भक्त यायचे. विठ्ठलाच्या एका क्षणाच्या दर्शनासाठी यावर्षी 9.5 लाख वारकरी फक्त आळंदी आणि देहू दिंडीतून चालत येत आहेत. किती, 9.5 लाख. एवढ्या लोकांना जमा करायला किती कष्ट लागत असतील, किती पैसे लागत असतील. आणि त्यांना माहित आहे दर्शन असं नाही की आरामात आपण उभारला, आरती अटेंड केली, विठ्ठलाची योगी 28 नाही. देवाची दारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. एक क्षण ते डोकं चिटकणं अगोदरच धक्का मारून बाहेर काढलं जातं.
काही लोकांना ते लाईनमध्ये पण उभारू शकत नाही, आल्यानंतर फक्त कळसाचं दर्शन घेऊन निघायचं. पण जसं तुकाराम महाराज म्हणाले, पंढरीचा वास चंद्रभागा स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे. तर त्या दिवशी विठ्ठल दर्शन म्हणजे कळसाचं दर्शनाचं फळ आहे. कळसाचं जरी दर्शन घेतलं, विठ्ठल दर्शन घेतल्याची फलप्राप्ती होते. हे आहे आध्यात्मिक कर्म. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा, आजकाल कृष्ण भावनेचा प्रचार इतका वाढत चाललाय. पूर्वीच्या काळी फक्त म्हातारे लोक असायचे दिंड्यांमध्ये. आजकाल दिंड्यांमध्ये 70% युवक संख्या असते, युवकांची, आणि 30% ते म्हातारे आहेत. का? कारण सगळ्यांना कळू लागलंय हेच जीवन आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आता कोविडच्या काळामध्ये कित्येक लोकांकडे अब्जाधीश करोडो रुपये असून सुद्धा कोणी काय करू शकलं? कोणीच काय करू शकलं. आणि म्हणून कोविड नंतर आध्यात्मिकता, धार्मिकता वाढलेली आहे आणि लोकांनी अर्ली रिटायरमेंट घेतलेलं आहे भगवंतांच्या सेवेसाठी. कित्येक लोक अर्ली रिटायरमेंट घेतात भगवंतांची सेवा करण्यासाठी. हे म्हटलेलं आहे त्याला आध्यात्मिक कर्म. दिसायला दोन्ही सारखेच दिसतात. भक्त लोकही मार्केटमध्ये भाजी आणायला जातात, जे हॉटेलवाले मोठमोठे तेही मार्केटमध्येच भाजी आणायला जातात, पण अंतर वेगळं आहे. ते कुणासाठी घेऊन जातात आणि ते कुणासाठी घेऊन जातात. जसं गुलाबाचं फूल एकच आहे, पण ते जातं कुणाकडं? पत्नीच्या डोक्यामध्ये जातं, की प्रेयसीच्या हातामध्ये जातं, की कोणी मेलेल्याच्या वरच्या मृतदेहावरती जातं, की भगवंतांच्या चरणामध्ये जातं? त्याला पण माहित नाही ते फूल मार्केटमध्ये आल्यानंतर त्या शेवटी आज कोणाकडे जाणार आहे. पण बरोबर भगवंतांच्या नियमानुसार किंवा भगवंतांच्या विधी लिखितनुसार त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये यायचं आहे. ते फूल बरोबर भगवंतांच्या सेवेमध्येच येतं. जसं आपणही प्रवास करतो, लोकही प्रवास करतात, पण लोक प्रवास कशासाठी करतात? फिरण्यासाठी. भक्त प्रवास करतात कशासाठी? कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी. आपणही खातो, बाहेरचेही खातात, पण बाहेरचे जेव्हा भोग न लावता खातात त्यावेळी ते काय खातात? फक्त पाप खातात. यज्ञशिष्टा शिनत संतो मुच्यंते सर्व किलबिषयी भुंजते ते त्वगम पापा ये पचात आत्मकारणात. आपण भोग लावून खाल्ल्यामुळे, आपण प्रसाद खाल्ल्यामुळे आपण कर्माच्या ग्रंथीतून मुक्त होतो. आणि इथं हे लोक जे मांसाहार किंवा जे मादक द्रव्यांचं सेवन वगैरे करतात ते खाल्ल्यामुळे आसक्त होतात कर्माच्या गतीमध्ये. हे अंतर आहे. मा अंश शब्दाचा अर्थच आहे, मी तुला आता मारून खात आहे, पुढच्या जन्मी तू मला मार आणि तू मला खा. आपण फक्त प्रसाद खाल्ल्यामुळे मुक्त होत चाललोय, इथे खाल्ल्यामुळे आसक्त होत चाललोय. अंतर तेवढंच आहे. काही काही लोकांना चांगलं नाही वाटत की साधू संत विमानात किंवा ट्रेनमध्ये किंवा मोठ्या मोठ्या गाडीतून फिरतात. ईर्षा होते त्यांना बघितल्यानंतर. का? कारण त्यांच्याजवळ नाही आहे म्हणून. पण भगवंतांनी आपल्या भक्तांच्या सेवेसाठी, भगवंतांना सुद्धा दया येते भक्तांची. सगळ्यात भगवंत कधी दुखी होतात? ज्यावेळी त्यांचे भक्त तपस्या करतात. आणि भक्तांची कठोर तपस्या बघून भगवंत कधीही निष्ठुर राहू शकत नाहीत, लगेच विरघळतात आणि लगेच त्या भक्तांच्या अधीन होतात. अहम भक्त पराधीन. जेव्हा प्रभुपाद आजारी पडले 77च्या सुरुवातीला, तर प्रभुपादांनी गुरु महाराजांना सांगितलेलं की जा आणि तुम्ही जो वैद्य बोलून घेऊन या म्हणून. मग तो कळालं वैद्य वाराणसीमध्ये होता, वाराणसीला. तर महाराजांच्या जीवनात पहिल्यांदा फ्लाईटमध्ये महाराजांनी दिल्लीवरून वाराणसीमध्ये फ्लाईटमधून गेले. तर महाराज चिंतन करत होते की जसं प्रभू रामचंद्राने हनुमंताला आदेश दिला की लक्ष्मण आजारी पडलेला आहे त्याच्यासाठी संजीवनी घेऊन या म्हणून, त्यांनी पर्वतच उचलून आणलं, तसं आता प्रभुपादांच्या सेवेसाठी मी हनुमानाचं कार्य करतोय. आणि ते तिथं गेले गावात. नंतर कळालं तिथं नाही, ते त्यांच्या मुलीकडे गेले. तिथं शोधत हेच चाललंय 1-2-3 दिवस. आणि सरते शेवटी ते वैद्य भेटले. प्रभुपाद कुणालाही, कविराजला सोडून कुणालाही आपल्या शरीराला उपचार करायसाठी देत नव्हते. त्या कविराजला बोलवण्यासाठी महाराज विचार करते, प्रभुपादांनी किंवा भगवंतांनी मला एक हनुमंतासारखं कार्य दिलंय माझ्या गुरूंना वाचवण्यासाठी. प्रभुपादांना वृंदावनामध्ये, मायापूरमध्ये कोणत्या गल्लीत कोणतं दुकान सगळं माहीत असायचं. एकदा महाराजांना बोलायला म्हटले, जा गोपीनाथ बाजारमध्ये जा, तिथं गरमागरम जिलेबी भेटते, ती जिलेबी घेऊन ये.
भक्तिचारू महाराज सांगितलं लोई बाजारमध्ये जा, या दुकानच्या बाजूला तिथं समोसे भेटतात, कचोरी भेटते, ती कचोरी घेऊन ये. तर कचोरी आणायसाठी सांगितलं तर भक्तिचारू महाराज घाबरले, म्हटले दूध पण पचवू शकत नाहीत, दूध घातलेलं सुद्धा बाहेर येऊ लागले नाही, तर कचोरी कसं खाणार. मग त्यांनी त्यांच्या बहिणीला विचारलं, पिशीमाला, प्रभुपाद कचोरी मागतात. ते म्हणले त्यांना जर इच्छा असेल कचोरी काय तर ते दगड सुद्धा पचवायला घट आहे माझा भाऊ. दगड जरी खाल्ले तरी ते घट आहेत पचवायसाठी. प्रभुपादांनी प्रत्येक शिष्याला प्रत्येक सेवा प्रत्येक दाखवलं. पाश्चिमात्य देशामध्ये कपडे घालणं, साडी नेसणं कधी कोणाला माहित सुद्धा नव्हतं. साडी नेसणं, तिलक लावणं, कुकिंग करणं, स्वतः प्रभुपादांनी कुकिंग सुद्धा शिकवलंय कित्येक शिष्यांना, कशा पद्धतीनं कुकिंग केलं जातं. तर त्यामुळे जे कर्म आहे ते कुणासाठी करतो हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा भक्त लोक कार्य करतात ते मग आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तित होतं. जसं उदाहरण आपण म्हणत असतो की प्रभूजी मंदिरात तर वेगळं आहे, मग गृहस्थांचं कसं. म्हणजे गृहस्थ जे पूर्ण 1 महिना जे जॉब करतात, काम करतात, काम करून मिळालेली जी धनराशी आहे पगार, तो पगार जेव्हा आपण आणून त्याच्या पगाराने ज्यावेळी धान्य किंवा घरी ग्रॉसरी एकत्रित करतो, विकत आणतो धान्य, फळं, भाज्या, आणि ते आणल्यानंतर कुकिंग करून जेव्हा भगवंतांना भोग लावतो, तो जितका वेळ आपण काम केलेलं आहे त्याचं परिवर्तन आध्यात्मिक जीवनामध्ये होतं. त्याचं परिवर्तन काय भक्तीमध्ये झालं. जसं भगवंतांनी सांगितलं युद्ध कर, हे अर्जुना तू युद्ध कर, पण काय कर, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण करत युद्ध कर. मग ते काय होईल, त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होईल. दळता कांडता भांडता असं आहे ना भांडायसाठी, पण दळता कांडता भांडता हरिमुखे म्हण. कोणतंही कार्य करते वेळी भगवंतांचं जर स्मरण असेल तर मग ते कृष्ण भावना भावित कार्य आहे. आणि जर आपण मंदिरामध्ये सुद्धा कृष्ण भावना नसते वेळी जर सेवा करत असलो तर मग ते कर्म आहे. जसं मी उदाहरण देत होतो, जे साधना व्यवस्थित नसेल किंवा सेवाभाव जर व्यवस्थित नसेल मग ती सेवा कशी होते. गणपती मंडपामध्ये दारू पिऊन नाचणारे मुलं, तसंच कीर्तनात नाचणारे मुलं, तिथं गणहोम सत्यनारायणची पूजा वाढणारे लोक, इथं पण वाढणारे लोक. त्यांना वाटतं हे धर्म आहे म्हणून ते करतात. एकदम मग 9 दिवस नवरात्रीमध्ये चप्पल काय घालणार नाहीत, पायात काही झालं तर चप्पल घालणार नाही, 11 दिवस उपवास करणार. जसा गणपती गाला अनंत चतुर्दशी दुसऱ्या दिवशी लगेच मांसाहार करायसाठी तयार. गटारी अमावस्या एक प्रसिद्ध आहे, गटरीत पडलेले असतात सगळे दारू पिऊन, म्हणून नाव ठेवलेलं आहे गटारी अमावस्या. श्रावण संपला की गटारी अमावस्या. तर त्यांना फक्त धर्म किंवा भक्ती म्हणजे काय माहीत नसल्यामुळे ते करत असतात आपल्या परीने जे आपल्याला आवडतं ते. पण भक्ताच्या जीवनामध्ये भगवंत भक्ती आणि साधना असल्यामुळे जे आपण कार्य करतो ते भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ केलं जातं. त्याला म्हटलेलं आहे कृष्ण भावना भावित कार्य. आपण काय वेगळं करत नाही, आपण पण तेच खातो जे बाहेर खातो. किंवा आपण मोरपंख लावून किंवा पिवळी धोती घालून कृष्णासारखं जर आपण गेलं तर रस्त्याला दगड मारतील आपल्याला, म्हणजे पागल झाला. ते भगवंतच करू शकतात. मोरपंख, पितांबर, वैजयंती माला. पण भौतिक जगामध्ये सुद्धा राहून आपण भगवंतांच्या प्रित्यर्थ जेव्हा सेवा भावनेनं साधना करून जेव्हा सेवा करतो त्याला म्हटलेलं आहे कृष्ण भावना भावित कार्य किंवा कृष्ण भावना भावित कर्म. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून प्रभुपाद लिहित आहेत सगळ्यात महत्वाचं, अज्ञानी व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. आणि त्यासाठीच प्रभुपादांनी मंदिरं बनवलेली आहेत, सामान्य लोकांना दाखवणे. प्रभुपादांनी विचारलं, प्रभुपाद स्वामीजी का? म्हटले साधू संतांचा संग प्राप्त व्हावा यासाठी मी हे मंदिर बनवलेलं आहे, भक्तांची संग. आणि इथं आपण दाखवू शकतो जनतेला की कृष्ण भावना भावित व्यक्ती आजही कलियुगात राहून सुद्धा आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आजही भक्त भगवत धामात जाऊ शकतात आणि जात आहेत. जसं परमपूज्य रूप रघुनाथ महाराजांविषयी आपण ऐकलं. सकाळी जगन्नाथांची मंगल आरती, जगन्नाथांविषयी क्लास नंतर दुपारी जगन्नाथांचा महाप्रसाद. आणि ज्या खुर्चीवर ते महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले
त्याच खुर्चीवरती त्यांनी समोर पंचतत्वाचं दर्शन करत आपला देहत्याग केला. आणि त्याच दिवशी त्यांनी प्रवचनात सांगितलेलं शेवटचं वाक्य होतं प्रवचनचं, स्टॉप दिस, हे जन्म मृत्यूचं चक्र बंद करा आणि वैकुंठात जा. आणि प्रवचन संपलेलं होतं त्याच दिवशी वैकुंठ. वेळ काळ परिस्थिती व किती आनंदाची. तर त्यावेळी हे जे गुरु महाराजांनी ऐकलं बघितलं तेव्हा महाराजांनी सांगितलं सगळ्यांना, तिथे जे जमलेले भक्त होते आम्हाला सगळ्यांना, बघा म्हटलं मरायचं तर असं मरा. जगणारे तर भरपूर जगत आहेत, पण जर मरायचं आहे तर कसं मरा, अशा पद्धतीनं मरा. किती सौभाग्य. स्वतः गुरु त्यांच्या छातीवरती वक्षस्थलावरती गायत्री आणि संन्यास मंत्र लिहून त्यांना अंतिम संस्कार देतेवेळी स्वतः गुरु उपस्थित राहून, किती सौभाग्य. आणि हेच कृष्ण भावना भावित कर्म आहे. आणि हे आपल्याला सर्वसामान्य लोकांना दाखवून द्यायचं आहे की आजही व्यक्ती भक्ती करू शकतो. लोक धर्माच्या नावाखाली कोणताही बाबा कोणत्याही साधूच्या जवळ जातात, ते बाबा काय ना काहीतरी चुकीचं कार्य करतात, भगवंतांच्या भक्तीविषयी सांगत नाहीत, आणि मग त्या बाबाचं पतन झालं की मग ते शिष्य लोक पण पतन होतं आणि मग धर्माच्या नावाला लांछन लागतं. आणि म्हणून धर्म जो आहे शास्त्रांच्या आधारे जो प्रभुपादांनी आपल्याला दिलेला आहे, शास्त्रोक्त श्रुती स्मृतीम पुराणादी पंचरात्रिम विधिम विना एकांतिकी हरेर भक्ती उत्पात ही कल्पते. तो उत्पात नाही आहे, आपल्याला शास्त्राच्या आधारे प्रभुपादांनी आपल्याला कृष्ण भावना दिलेली आहे. आणि आपलं सौभाग्य आहे श्रील प्रभुपाद त्यांचे प्रिय शिष्य वर्तमान आचार्य यांच्या कृपेनं आपल्याला आपल्या गावामध्ये याचं ऑथेंटिक अधिकृत भक्ती करण्यासाठी आणि आध्यात्मिक कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी संधी प्राप्त झालेली आहे. आपण प्रभुपाद आणि गुरूंचे ऋणी आहोत की आपल्या घरी येऊन होम डिलिव्हरी दिलेली आहे. जेव्हा प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी तुम्ही लंडनला का आले? स्वामीजी म्हटले, तुम्ही ब्रिटिशांनी भारतामधून सोनं चांदी नाणी त्याच्यानंतर मसाले आपली सगळी संपत्ती चोरून आणली, पण जे आध्यात्मिक ज्ञान तुम्ही तिथंच ठेवून आले. आणि म्हणून गीता आणि भगवद्गीता आणि भागवताची होम डिलिव्हरी द्यायसाठी मी आलेलो आहे. भिकारी भिक्षा मागण्यासाठी नाही, तुम्ही जे विसरून आले त्याची होम डिलिव्हरी द्यायसाठी मी तुमच्या देशात आले. आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा होम डिलिव्हरी सोलापूरमध्ये भेटली. शिवाजी महाराजांची तलवार, वाघ नखी, कोहिनूर हिरा इथं नाही आहे, लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये थेम्स नदी आहे, त्या नदीच्या काठावरती जे मोठमोठे ब्रिटिश म्युझियम आहेत त्यामध्ये ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यातलं एक वाघ नखी जी होती, असे नख असतात तिथं 4, त्याला वाघ नखी म्हणतात. अफजल खानला मारलेलं शिवाजी महाराजांनी, ते काही काळापूर्वी ऑक्टोबर महिन्यात मोदीजी जेव्हा लंडनमध्ये होते त्यांनी ते मागून घेऊन परत भारतात आणलं. बाकी तलवार कोहिनूर हिरा अजून तिथंच आहे लंडनमध्ये. जेव्हा आपण जाणार तेव्हा लंडन म्युझियम बघायला गेला तर तिथं आपल्याला भेटेल. फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. कोणाचा एखाद प्रश्न वगैरे आहे? येस प्रभू. माझा प्रश्न असा होता की सध्याचं नित्यकर्म करत ग्रस्त जीवन चांगल्या प्रकारे कसं करू शकतो? कुठल्या पद्धतीने म्हणजे ग्रस्त जीवन चांगल्या प्रकारे? गृहस्थ धर्म किंवा गृहस्थ जीवन ही एक मोठी जबाबदारी आहे. पती आणि पत्नी दोघं जण एकत्रित येऊन भगवंतांची सेवा करण्यासाठी घेतलेलं व्रत त्याला म्हटलेलं आहे गृहस्थ आश्रम. ब्रह्मचारी आश्रम मध्ये एकटा व्यक्ती भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तो स्वतःला असमर्थ समजतो. त्यावेळी आपल्या बरोबर एक आपली संगिनी म्हणून दोघं जण विवाह पद्धतीनं धार्मिक विवाह करून दोघं जण भगवंतांची भक्ती करण्यासाठी एकत्रित येतात. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजलं पाहिजे की मी या घराचा कर्ता नसून, मी मुख्य व्यक्ती नसून भगवंत मुख्य आहेत. भगवंतांनी मला ही दिलेली सेवा आहे. ह्या घराचे मालक मी नसून भगवंत मालक आहेत. भगवंतांनी मला ही सेवा करण्यासाठी दिलेली आहे. आणि जेव्हा भगवंत माझ्या शरीरातून प्राण काढतील तेव्हा इथंच सोडून मला जायचं आहे. आणि जबाबदारीनं जसं आपण आध्यात्मिक जबाबदारी घेतो त्याच पद्धतीनं मुलांना शिक्षण,
मुलांना शिक्षणासोबत मुलांना संस्कार देणं सुद्धा गरजेचं आहे. कधी कधी उदासीन होऊन चालत नाही. आता मला साक्षात्कार झाला, आता मला घरात आसक्ती नाही, ती मूर्खता आहे. मग जर एवढीच आसक्ती नव्हती तर मग लग्न करायची आवश्यकताच नव्हती. आता लग्न केलंय म्हणजे ती जबाबदारी सांभाळणं. गुरु न सस्यात, पिता न सस्यात, स्वजनो न सस्यात, न माता न सस्यात. आपल्यावरती जे आश्रित आहेत त्यांना या जन्म मृत्यूच्या चक्रापासून सोडवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपली साधना व्यवस्थित करून त्यांना साधनेमध्ये लावून गुरु आणि कृष्णांच्या सेवेमध्ये ते भरकटणार नाहीत याची काळजी घेणं. आणि त्याचबरोबर समाजामध्ये जे आपल्याला दिलेले नीती नियम आहेत त्याचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे. मी आता भक्त झालो, मला आता नियम पालन करायची गरज नाही. मी भक्त झालो म्हणून जर आपण रेड सिग्नल तोडला आपल्याला दंड लागणार की नाही? लागणार. म्हणून जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहोत तोपर्यंत नियमांचं पालन करून, खरं उद्देश काय असला पाहिजे, गोल काय, भगवंतांची प्राप्ती. जसं कमळ पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याचा एक थेंब ते ठेवून घेत नाही. जशी नौका पाण्यामध्येच तिची शोभा आहे, जमिनीवर शोभा नाही आहे. जमिनीवर जर ठेवलं तर ती नौका गंजणार, ती मुलं खेळणार आणि तोडून देणार. त्याची काही किंमत नाही नौकेची. नौकेची किंमत पाण्यात आहे. पण नौकेमध्ये पाणी यायला द्यायचं नाही. नौकेत जर पाणी आलं तर बुडणार. त्याचप्रमाणे भक्तांची किंवा साधूंची आवश्यकता या जगात आहे. पण हे जगाची जी आसक्ती आहे ती आपल्यामध्ये येता कामा नये. निरासक्त होऊन आपली एक जबाबदारी समजून आपल्या घरच्या कुटुंबीय सदस्यांना, आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं, त्यांच्या उदरनिर्वाहाची योग्य सोय करणं आणि पागलपंथी किंवा भाव प्रकट न करणं. प्रॅक्टिकल राहून आपल्याला दिलेली जी जबाबदारी आहे, आपल्या दैनंदिन जीवनाची जी स्केड्यूल आहे, सकाळी हा वेळ जपासाठी, हा वेळ कुटुंबासाठी, हा वेळ जॉबसाठी. नाहीतर भाव प्रकट झाला, मी मंदिरात चाललो, मी वृंदावनला निघालो, आता मला तुमच्यासोबत राहायचं नाही, माझी आसक्ती संपली, हे सगळं मग चुकीचं आहे. श्रील प्रभुपाद की जय.